नमस्कार, मी डॉक्टर मेघेश शिगेश देशमुख, शुश्रूषा हॉस्पिटल एक्सिडेंट बेबी सेंटर, चिखलवाडी कॉर्नर इथून. आम्ही एका पेशंटची लॅप्रोहिस्ट्रोस्कोपी करतो आहोत, म्हणजे दुर्बीण तपासणी करतो आहोत. पोटात गर्भाशयात दुर्बीण टाकून पाहतो. त्या पेशंटमध्ये एक पडदा आहे, तो पडदा काढला जात आहोत. तर तो पडदा म्हणजे सेप्टम म्हणतात इंग्रजीत, जे की ते 15 ते 20% वंध्यत्वाच्या रुग्णांमध्ये सापडतात. असं 1 ते 2% असतात ओव्हरऑल लोकांमध्ये. तर याचं महत्व काय आहे? याच्यावर जर बाळ उपडण्याचा बरेचदा ठोके येत नाही, रक्तपुरवठा होत नाही आणि बाळाचा जीव पण जाऊ शकतो आणि बरेचदा प्रेग्नन्सीमध्ये फेलियर येतात. त्याच्यामुळे मग अशा पेशंटला, वंध्यत्वाच्या रुग्णांना जर पडदा असेल तर जरूर तो काढून घ्यावा. सोबत तिचा अंडकोश पण चिटकलेला आहे, लॅप्रोस्कोपीद्वारे आम्ही ते पण मोकळं करणार. आणि एंडोमेट्रियोसिस, आता एंडोमेट्रियोसिस सारखा आजार आहे का, म्हणजे गर्भपिशवीच्या गादीच्या ज्या काही पेशी असतात किंवा सेल्स असतात, ते बरेचदा गर्भाशयाच्या मागे वाढतात आणि त्यांनी अंडकोश वगैरे सगळं चिटकून बसते. ते पण आहे का तिला सोबत, ते पण पाहणं गरजेचं आहे, कारण तिला ऑलरेडी 3 महिने तिचं रुटीन फॉलिक्युलर स्टडी झालेली आहे. तर आता लॅप्रोस्कोपीमध्ये आम्ही काय करतो आहोत, हिस्ट्रोस्कोपीमध्ये आम्ही काय करतो आहोत, हे तुम्हाला दाखवत आहोत. धन्यवाद.